सदासीत् तदानीं नासीद्रजो नो व्योमा परो यत् किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्भः किमासीत् गहनं गभीरम् विश्वाच्या आधी सत्य नव्हते, असत्य ही नव्हते, अंतराळ ही नव्हते, आकाश ही नव्हते. लपले काय होते, कोणी काय दडवले होते. त्यावेळी तर अटळ जलही तरी कुठे होते. कोण करता, करता आहे की अकर्ता. उंच आकाशी राहणारा, नेहमी विश्व प्रमुख असणारा. त्यालाच खरे माहित असते की माहित नसते. कोण काय जाणे, काय जाणे, काय जाणे, काय जाणे. बोल गोविंदावन विहारी लालेचा विजय. मजला ना 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 मोहन. की तुला हर हर रे वंदन. बालपणातल्या सर्वात जुन्या आठवणींमध्ये आहेत रामायण आणि महाभारत, जे माझ्या आई आणि घरच्या मोठ्या बायका मला ऐकवत असत. या कथांमध्ये बहादुरीचे किस्से पण होते, शिवाय जादू पण होती. मग घरचे लोक मला रामलीला दाखवायला पण नेत असत, जिथे हजारो दर्शक जमा व्हायचे. ही रामलीला जास्त छान नसे होत तशी, याने कुठला फरक पण नव्हता पडत आहो, कारण कथा तर सर्वच जाणायचे. रामायण आणि महाभारत दोन्ही पण हिंद आर्यांच्या प्रारंभीच्या लोकांशी जोडली गेलेली आहेत. हा किस्सा आहे त्यांच्या आपसातील लढाया व दुसऱ्यांवर विजयाचा, त्यांच्या पसरण्याचा आणि मजबूत होण्याचा. आणि हे ग्रंथ खूप पुढे मग लिहिले गेलेत. अहो, जगामध्ये असे ग्रंथ पण कमी आहे ज्यांनी पूर्ण सामान्य जनतेच्या काळीज आणि मनावर शतकानुशतके इतका गहन टाकला असेल प्रभाव. या प्राचीन गाथा हिंदुस्थानी जनतेच्या जीवनाचं एक अंग आहे. या त्यावेळच्या खास हिंदुस्थानी शैलीचा नमुना आहे, जिथे सगळ्याच लोकांसाठी थोडं थोडं हे मिळतंच. आता तो विद्वान असो किंवा मग गाववाला. या कथांमधून आपल्याला हे समजण्यामध्ये मदत मिळते की जातींमध्ये आणि वर्णांमध्ये विभाज्य असा जुना हिंदुस्थानी समाज कशा तऱ्हेने एकाच सूत्रामध्ये बंदिस्त राहिला, शिवाय वीरता आणि मर्यादेचा नैतिक आधार कसा कायम राहिला. रामायणाची कथा महाभारतापेक्षा आधीची मानली जाते. खरं तर महाभारत हे आधी लिहिलं गेलं होतं. जे असेल ते टोळ्या आणि जमातींचे जे संदर्भ महाभारतात मिळतात ते रामायणातील विकसित राज्यकारभाराच्या बऱ्याच आधीचे आहेत. जर महाभारताचं कुरुक्षेत्र युद्ध यथार्थ होतं तर जुन्या वंशावळीचा हिशोब करून ही लढाई इसवी सनाच्या 850 वर्षांपूर्वी झाली असावी.
पुरूंची एक शाखा असलेल्या जुन्या वैदिक जातीनं हस्तिनापूर वसवलं. पुरूंचे संबंधित पांडवांनी नंतर खांडवप्रस्थ जंगल जाळून इंद्रप्रस्थाची स्थापना केली, जे बहुतेक दिल्लीच्या जुन्या किल्ल्याच्या जवळपास असावं. इसवी सनाच्या 200 वर्षांपूर्वीपासून 400 इसवी सनापर्यंत महाभारतावर 3 संशोधनं झालीत. प्रथम 9000 श्लोकांचं संस्करण, ज्याला जय म्हटलं जातं, मग 24,000 श्लोकांची आवृत्ती भारत आणि अंतिम 1,00,000 श्लोकांचं महाभारत. यांच्याबरोबरच भारतात आणि भारताच्या बाहेरही महाभारतावर अनेक रचना आधारित केल्या गेल्या. चित्रांमध्ये, गाण्यांमध्ये, नाटकांमध्ये, चित्रपटांमध्ये आणि अनेक लोकशैलींमध्येही. मध्य प्रदेशातील पंडवानी ह्या लोककला शैलीच्या एक सुप्रसिद्ध कलाकार आहेत तीजनबाई. नंतर व्यास नारायणाने मंत्र पठण करीत जेव्हा गर्भ भरण्यास पिंड तयार केले हो, तेव्हा गांधारी त्यास सांगे, हे भगवंता, न मुलगा रे इथे न मुलगी आहे. मग आता काय करायचं भोलेनाथा? तुम्ही म्हणाला काय 100 होतील मुलगे, 1 होईल मुलगी, पण इथे मला मूल मात्र नाही. वदले नारायण असे, गांधारी धीर धर, इथे 100 कुंड बनले तयार आहेत ग आता, आणि बारीक तुकडे रक्तात असे बुडवून ठेवले तिथे. मग मस्तपैकी लोणी त्यात टाकलं, तेव्हा 100 अशा पुत्रांच्या सकटच एक तयार झाली अजून मुलगी. तवा बघा परकटला वैरी, मग बघा परकटला, मग परकटला वैरी, मग परकटला वैरी. आणि अशा प्रकारे गांधारीला 100 पुत्र आणि 1 पुत्री पण झाली. कुंतीला फारच दुःख झालं. पांडू लय लय उदास झाले. कुंती म्हणते, महाराज उदास व्हायचं नाही. जर पतीचा आदेश होईल तर पत्नीची पुत्र तयार करण्यामध्ये मुळीच हरकत नाही. अरे एक कोणी म्हटलं तर 2-3 पटकन होऊन जातील. हे पांडू म्हणले, फार कठीण बाई. काय कठीण महाराज? पतीनं सांगितलं तवा ना. अरे जेव्हा पतीचा संपर्क नाही तेव्हा संतती येणार कशी? हा, मी दुर्वास ऋषींची खूप सेवा करून त्यांचा वर मिळवलाय मोठा. एकच का जन्म अनेक लेकरांना दिन. तर मग होऊन जाऊ दे रे, होऊन जाऊ दे. नंतर काय असं सांगत कुंतीने मोठ्या खुशीने आता तिने धर्मदेवाला बोलवून धर्मराज युधिष्ठिर पुत्र मागितला. पवन देवाला साद घालीत भीमसेन पुत्र मिळाला रे तिला. इंद्राला साद घालीत अर्जुन मिळाला. इंद्राला साथ घालीत अर्जुन मिळाला. इंद्राला साथ घालीत अर्जुन. 3 पुत्र हो झाले कुंतीला. माद्रीनं त्वांड फुगावलाय. पांडू म्हणले, कुंती तुझी माळा द्यायची हिला. एकदा फक्त माद्रीने त्याची माळा घातली आणि अश्विन कुमाराला साथ घातली. मला पण पुत्र द्या. अहो पुत्राची मला जरुरी हाय. मला पण पुत्र द्या. माद्रीला अश्विन कुमारचं वरदान मोठ्या प्रेमाने नकुल आणि सहदेव पुत्र मिळाले रे तिला. एका बाजूस 100 असे पुत्र कौरव आणि 5 भाऊ पांडव या इथे. फारच आनंद मनामध्ये झाला. फारच आनंद मनामध्ये बोला. फारच आनंद मनामध्ये झाला. फारच आनंद मनामध्ये झाला. दोन्हीकडे पुत्र मिळाल्याने आता खुशी होती बघा मनातल्या मनात. आता हे बघा महाभारताच्या कथानकात ज्या समाजाचं वर्णन आहे ते गुप्त काळातल्या विकसित समाजाच्या जास्त जवळ आहे. तरीही उत्तर वैदिक कालीन जमातींची अवस्था पण कुठे कुठे दिसत असते. महाभारतातील एक महत्त्वपूर्ण घटना आहे शकुनीनं युधिष्ठिराला दिलेलं जुगाराचं आव्हान. हा जुगाराचा द्यूत खेळ वैदिक काळाची निशाणी आहे, जेव्हा खेळात बाजी मारल्यानं वाटप व्हायचं आणि हा जुगार खेळणं राज्याभिषेकाचा एक विधी होता. खरं तर हा द्यूताचा खेळ एक सामाजिक क्रीडा होती. युधिष्ठिर त्याला नकार देऊ शकत नव्हता. पण एकाच्या वतीने कोणी दुसऱ्याने खेळणं हे उचित नाहीये. असं मग तुझी हीच इच्छा आहे तर असंही चालेल. चला खेळा.
जिंकलो जिंकलो, हा डाव मी जिंकलो. शकुनी, धिक्कार आहे तुमचा. लबाडी केली गेली खेळात. पण तरीही खेळा पुढे. मी माझं सगळं जडजवाहीर डावावर लावतो. जीत, आमची जीत. आता बोल, काय लावणार डावावर आता? मी ब्राह्मण आणि त्यांची संपत्ती सोडून माझी नगरी, राज्य, भूमी आणि प्रजेला डावावर लावतो. नगरी, राज्य, प्रजा सर्व मी जिंकलो. आता बोल. डोळे चमकतात मण्यांसारखे. सिंहासारखा आहे जो. अपार बळ ज्याच्या बाहूंमध्ये, मी अशा नकुलाच डावावर लावतो. मी तुझ्या नकुलास पण जिंकले. प्रिय लहान सहदेवास पण डावावर लावतो. मी तुझे प्रिय माद्री पुत्र नकुल आणि सहदेव दोघांना पण जिंकून बसलोय, जे तुला खूप प्रिय आहेत. आता अर्जुन आणि भीम यांच्याविषयी काय विचार आहे? मी मागे नाही हटणार मुळी सुद्धा. भीम आणि अर्जुन पण लागले डावावर. मी याला पण जिंकले. आता बोल. आता फक्त मीच वाचलोय. जर मला पण जिंकलं गेलंच तर मी मान्य करेन की दुर्भाग्य आणि पराजयच आमची नियती आहे. डावावर लावण्यास केवळ एकच आता राहिलंय, जिला जिंकलं नाही गेलंय. तुमची प्रिय राणी. राजन, पांचाल नरेशाची पुत्री द्रौपदीला पण लावा डावावर. कदाचित जिंकशील तू. आणि जर जिंकलास मग द्रौपदी सकटच स्वातंत्र्य सगळ्यांचं पण घे आणि जायच ना. ठीक आहे, मी द्रौपदीला पण डावावर लावतो. जीत झाली, आमची जीत झाली. आणि तू हरलास द्रौपदीला. विदुर, जा आणि या पांडवांच्या प्राणप्रिय द्रौपदीला इथे आण. आजपासून ती आमच्या राजमहालांची सफाई करेल, पडून राहील आमची दासी बनून. अरे मूर्खा, असं पण नाही समजत की हे शब्द उच्चारल्याने तू स्वतःच्या काळाला बोलवत आहे ते. तुला याचा आभास नाहीये की तू अग्निज्वालांशी खेळत आहेस. बालपण सोड रे दुर्योधना. मृग असून ललकारू नकोस या सिंहाना. प्रतिकामी, जर तुला पांडवांचं भय नाही जराही, तर मग जाऊन द्रौपदीला खेच तिथे ये घेऊन. हा विदुर भित्र्यांची बोली बोलत आहे. ह्याने पण आमचं भलं नाही इच्छिलं कधी. जातो. आर्य द्रौपदी, दुर्योधनाचा आदेश आहे की मी तुम्हाला सभेमध्ये का? नाही. माझे स्वामी असताना दुर्योधन कोण आहे मला सभेमध्ये बोलवणारा? फाशांच्या खेळामध्ये युधिष्ठिर तुम्हाला हरवून बसले. जा आणि जाऊन विचार त्या जुगाऱ्याला की तो खेळात आधी स्वतःला हरलाय की मला. महाराज, दुःशासना, हा रथिपुत्र तर मूर्ख आहे. तू स्वतः जा. जाऊन द्रौपदीवर अधिकार करीत तिला इथे आण. तिचे हे 5 पती जे स्वतःचं स्वातंत्र्य घालून बसलेत, आपलं करणार तरी काय आता? तुम्ही काशी नरेशाकडनं जे काही धन आणि उपहार प्राप्त केलं होतं,
दुसऱ्या अनेक राजांनी जे हिरे जडजवाहीर भेटीत दिलं होतं ते सर्व तुम्ही जुगारामध्ये हरलात. आमचं रक्त, शस्त्र, स्वतः आम्हाला पण तुम्ही हरलात. तरी पण मला क्रोध नाही आला, कारण तुम्ही आमचे महाराज आहात. पण द्रौपदीला डावावर चढवल्याने तुम्ही तुमच्या हद्दीच्या बाहेर गेलात. चाल दुष्टा, मला हात लावायचा साहस? चाल दुराचारी स्त्री, आता तुला कौरवांची दासी बनायचंय. सोड मला. नाही नाही नाही, सोड. निर्लज्जांनो, सोड. असं वाटतंय आज क्षत्रिय कुळाची सगळी मर्यादा नष्ट झालीये. सदाचाराची बंधनं तुटत आहेत आणि ही सभा मूक राहून बघते. अरे राजानो आणि लोकांनो, माझं पण ऐका तुम्ही. युद्धाच्या मैदानामध्ये जर ह्या पापी, अधर्मी, दुष्ट दुःशासनाची छाती चिरून मी त्याचं रक्त नाही प्यालो तर स्वर्गामध्ये माझ्या पूर्वजांच्या चरणी मला स्थान नाही मिळणार. स्वयंवरामध्ये आलेल्या सर्व राजांनी मला प्रथमच पाहिलं होतं. मग पुढे मी कधी पण लोकांच्या समोर नाही आले. आणि आज मला बलपूर्वक खेचत सभेमध्ये आणलं गेलंय. ही निश्चितच एक भयानक अशी वेळ आहे, जेव्हा आज कौरवांनी आपल्याच कुलवधूला या यातना पोचवल्यात. आणि हो कौरवांनो, जरा हे सांगा बघू की युधिष्ठिरांची पत्नी, राजकुळामधलाच जिचा जन्म, आज मी तुमची दासी बनावा? नाही, तुमचा हा निर्णय मला स्वीकार नाहीये. अर्जुन, भीम, नकुल, सहदेव तर तुमच्या अधीन आहे का हो धर्मराज? द्रौपदीच्या प्रश्नाचं तुम्हीच उत्तर द्या की ती आमची दासी आहे की नाही. अरे नीच, जर रणभूमीमध्ये तुझ्या याच जांगा फोडून माझ्या गदेने चुरा नाही केला तर माझ्या आत्म्याला मुक्ती नाही मिळणार. धुळीत तुझा मान ग गेला, मातीत तुझा मान ग गेला. धुळीत तुझा मान ग गेला, मातीत द्रौपदीने एक प्रश्न विचारला होता की जुगारात स्वतः हरल्यावर युधिष्ठिर द्रौपदीला दाव्यावर लावू शकत होता. असंच वाटतंय की तेव्हा स्त्रीला पुरुषाच्या संपत्तीच्या रूपात पाहिलं जात नव्हतं. म्हणजेच उत्तर वैदिक काळ पूर्णरित्या पुरुष प्रधान नव्हता. द्रौपदीचे 5 पती असणं आणि कुंतीचं इच्छेनुसार पुत्रांना जन्म देणं स्त्री प्रधानतेचेच संकेत आहेत. द्रौपदी सांगे, स्वामी, हे भाव बंधू सर्व एक दिखावा हाय. संसारामध्ये माझं कुणीच नाही. हा मनामध्ये विचार करत तवा द्रौपदी म्हणे, कन्हैया, तुम्ही तर दयाचे सागर हो मुरारी. वाचवा, माझी लाज वाचवा हो. हे बरी काय ऐकून कृष्ण चमकून आला पुढे. रुक्मिणी म्हणे, प्रभू, असे जाता पुढे का हो? आता तुम्ही परतून येत का हो नाही? हे बस कृष्ण ऐकून म्हणला काय मी सांगू रुक्मिणी? या समयी तर द्रौपदीच्या वर कष्ट खूप आलंय. रुक्मिणी सांगे, स्त्रीची लाज हीच एक लाज आहे. या वेळेस ही लाज तुम्ही वाचवायची. कृष्णजी निघाले टांग मारून, गेले साना ना 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 करून. कृष्णजी पोचले आणि द्रौपदीला वस्त्रावर वस्त्र पुरवत राहिले. नंतर दोन्ही हातांमध्ये पकडीत दुःशासन साडी. आणि द्रौपदीच्या साड्या खेचत खेचत 10,000 हत्तींची शक्ती जेव्हा निर्बल हो झाली आणि ताकद संपून गेल्यावर मग दुःशासन, आता नाही रे जमत रे मला, आता नाही रे जमत रे मला, आता नाही रे जमत रे मला, आता नाही रे जमत रे मला. मग ते संपल्यावर साडीचं खेचणं. द्रौपदी अखेर मग बघून साडी खेचणं थांबल्यावर म्हणते कशी, आला चक्र सुदर्शन धारी. मग पांडवांना हद्दपार व्हावं लागलं आणि कौरवांनी त्यांच्या भूमीवर अधिकार मिळवला. महाभारतात अनेक स्थानी ज्या काळाविषयी बोललं जातं तो सत्तेचं केंद्रीकरण आणि साम्राज्यांच्या स्थापनेच्या अगदी आधीचा आहे. भूमीला संपत्ती समजणं आणि तिच्यावर अधिकार सांगणं ह्याच काळात सुरू झालं. पण ह्याच्या आधीच्या लढाया जनावरांच्या मालकीसाठी होत असत. बहिणीचा भाऊ आला. मित्रांनो, भूपतींनो,
शकुनीने धर्मराजास अधर्माने द्यूतामध्ये हरवलं. हिसकावलं राज्य दुर्योधनाने, वनवास पण करवला. जाणता तुम्ही कसले कसले क्लेश सहन केले, कुठे कुठे कसे राहिले, किंतु नाही त्यागला पंडुपुत्रांनी कधी पण सत्याचा सहारा. वचन दिलं होतं ते वचन त्यांनी निभावलं. कुळ परंपरेने जे राज्य आहे त्यांचं, ते त्यांना मिळावं आता हेच मत आहे, असलं पण पाहिजे सर्वांचं. तुम्ही सर्व विचार करा, सल्ला मसलत करा, मग सांगा सगळ्यांचं हित कशात असावं. सन्मान पण टिकून राहावा, धर्म पण अनुकूल असावा. स्वर्गाचं पण राज्य नाही घेणार युधिष्ठिर, जर मिळेल अधर्माने. घेणार सानंद धरणीचा तुकडाही, जर मिळेल धर्माने. लक्षामध्ये हे ठेवा, त्यांची इच्छा आहे मिळावं तेच आणि तितकंच. बाहुबलाने कमवलं होतं राज्य जितकंच, आणि ते राज्य धृतराष्ट्राच्या पुत्रांनी युद्ध करून नाही जिंकलंय, कटा आणि कपटाने हिसकावलंय. हिसकावू शकतात पांडव कौरवांकडनं राज्य आपलं बळाने, आपल्या वीरतेने, तुमच्या सारख्या न्यायप्रिय भूपतींच्या सहाय्याने. पण आपल्याला धीराने, शांतीने काम करावं लागेल. धृतराष्ट्र आणि दुर्योधनाचं मन समजावं लागेल. मंत्रणा ही माझी राहील, यापूर्वी की वाजू लागेल रणतुतारी. पाठवावा आपण दूत तिथे धर्मशील दक्ष कुलीन, जो कौरवांचा क्रोध शांत करेल, दोन्ही दलांना मित्रतेच्या बंधनामध्ये बांधेल, ज्याने कौरव पांडवांचं राज्य परत करतील, राहतील स्वतः सुखाने आणि यांना पण सुख देतील. सज्जन हो, कृष्णाने जे सांगितलं पूर्ण धर्मसंमत आहे. दूत पाठवावा आपण, हेच आमचं पण मत आहे. कोणी म्हणेल काहीही, द्यूत अखेर लढाईच. कौरवांना मिळाल्या जीत द्यूत विद्येने. चांगलं तर हेच आहे, द्यूत कधीच ना खेळावं कोणी. हरला जरी डाव, पण रडायचं नाही. युद्ध करणं नाही आहे चांगली बाब, सुटत असते प्रियजनांची साथ. ह्यासाठी उचित हेच आहे की दूत जाईल, कौरवांचा क्रोध शांत करून मनवेल त्यांना, पांडवांना राज्य मिळवून देईल. सज्जन हो, युद्ध आहे अन्याय. आम्हाला दिसतोय एकच उपाय, हित ह्यामध्येच आहे, करावी आपण तडजोड. का करायची आपण तडजोड? तडजोड नाही हो कुठला उपाय. तेच करतात तडजोड आपसात, ज्यांचा असतो निरुपाय. खूप ऐकलं, न्याय हा आहे तो अन्याय आहे. खेळावयास जुगार आपल्या घरी बोलवणं काय न्याय आहे? कट कपटाने जिंकणं काय न्याय आहे? न्याय आहे सांगायचं, अवधीपूर्वी पांडुपुत्रांना कसं बरं ओळखलं? अरे ज्यांचे बसले आहेत धूर्ततेमध्ये प्राण, बोलायचं पण काय त्यांच्याशी? अरे जे उभे आहेत तलवारी सकट, त्यांच्या समोर जाऊन आम्हाला नाही मरायचंय. न्याय आहे पांडुपुत्रांनी भाग आपला मागणं, हे समजायचं आपण. ते नाही परत करणार हे पण समजायचं आपण. आतताईपणा मिटवणं धर्म आहे, याचना करणं सदा अधर्म आहे, अधर्म आहे. सांगतात हे सत्य, निश्चितच सात्य की नाही परतवणार दुर्योधन पांडवांचं राज्य सहज. स्नेह आंधळा पुत्राच्या प्रती, धृतराष्ट्र पण आहे आंधळा. मीठ खाल्लाय कौरवांचं, भीष्मांनी, गुरुद्रोणांनी, सूतपुत्र कर्णाने. सर्व फक्त बसलेत तिथे आंधळे. आणि दुर्योधन त्याच्याबरोबर स्निग्ध स्वरामध्ये बोलणं बिलकुल आहे जसं गो मातेला मारणं किंवा गर्दभ राजाचे फार लाड करणं. जर आपण पाप्यांशी, मूर्खांशी स्निग्ध स्वरामध्ये बोललो तर ते आपणास दुर्बल समजतात.
जास्त चढतात? नाही, उत्तम हेच. आपले मित्र राजा आहेत, त्यांना संदेश पाठवायचा आपण. धर्म राखण्यासाठी सर्वांचा हर तऱ्हेने सहयोग घ्यायचा आपण. श्रीकृष्णाचं कथन खरं आहे. दूत पाठवायचा, धर्माचा पथपण हाच आहे. कारण दुर्योधन बसला नसेल असाच हातावर धरून हात मानत असला जर, तेव्हा मग नाही विषय दुसरा. अन्यथा रणभूमी आहे, आपण सगळे आहोत आणि अनेक शक्तिशाली सैन्य आपल्या साथीला. आज इतकंच सांगायला मी स्वतः इथे आलोय. भावाभावामध्ये युद्ध ना व्हावं, संदेश शांतीचा आलोय घेऊन. निसंशय आहे गुणवान महान, सर्व राजघराण्यांमध्ये कुरुकुल. खळाळत्या करुणेचा तो बनलाय वंशज सत्यशील. हे सत्यशील पुत्रा, तू या कुळाचा आधारस्तंभ. न्यायी तू, खरं म्हणजे नायक तू. दाखवणारा खरा रस्ता दिग्दर्शक तू, सर्वांचा रक्षक तू. मग का म्हणून अधर्म? का लोक वैरास, कौरवी विशेषण म्हणत आहेत? का म्हणून खोटकपटाची हवा ही अशी? शत्रुत्वाचे ढग घिरट्या घालतायत. कौरव कुळावर हे संकट पसरलंय, संपूर्ण कुळाचा नाश करणारं संकट. इच्छा असल्यास निवारण होईल ह्याचं. कठीण नाही, हे संभव आहे सर्वथा. अवलंबून सर्व काही आमच्यावर तुमच्यावर राजन, हे समजून घ्यायचंय आपणच. तुम्ही थांबवा तुमच्या पुत्रांना, मी थांबवेन पांडव दलास. कौरव पांडव जर मिळून मिसळून राहिले तर बळाच्या बाबतीत होईल विवेक. काय तुमच्या वाटेला जाण्याचं साहस करू शकतील मिळूनही अनेक? पांडवांनी जिंकलेल्या भूमीवर अधिकार तुझाच होईल. तू एक छत्र सम्राट. सांगा, याहून मोठं सुख ते काय असेल? युद्ध आगीचा भयानक वणवा एक, ज्यामध्ये मानवता जळत असते. वृक्षांविषयी बोलेल कोण? त्यांची मुळं पण कोळसा बनत असतात. आहे युद्ध मरणाचं नाव, अन्य काय मरण लाभदायक होणार? मरतील त्या समरामध्ये कौरव किंवा पांडव, कुणाचं हित होईल? जेव्हा पिता सोडून गेले त्यांचे, तेव्हा पांडव खूपच होते लहान. ज्यांनी त्यांना दिली सावली सदा, अहो दुसरे कोण तुम्हीच होता ना. चालायला शिकले बोट पकडून कुणाचं तात, तुमचंच बोट ना ते. ज्यांच्या अंगा खांद्यावरही खेळलेत ते, अहो ते एक पिताच होते ना. पांडव नाही आजपर्यंत विसरले हे. याचसाठी अट पूर्ण करून परतले 13 वर्षानंतर वनातनं, ही आशा ठेवत की परत करावं त्यांचं राज्य तुम्ही. असं हात जोडून सांगतायत पांडव. मला दिसतंय हेच सत्य पण आहे आणि हीच सत्याची आहे अखेर. माझं तुम्हाला सांगणं आहे, अहो पिता, पित्यासारखे वागा. स्वयं न्याय मार्गावरनं जा आणि पुत्रांना न्या सोबत तुमच्या. जगण्याचा सर्वात मोठा आनंद लुटा, सर्वांना जगू पण द्या. मिळवा तितकं जितकं स्वतःचं, दुसऱ्यांना त्यांचा हक्क द्या. हे महासभेच्या धर्मज्ञांनो, जेव्हा अधर्माकडनं हरला धर्म बनला कमकुवत, तेव्हा सत्याला पण मारतं असत्यामध्ये खूप जोर. जर काढला तुम्ही नाही धर्मपक्षाचा हा तीर, सभासदांच्या हृदयांना जाईल हो चीर. धर्मज्ञांच्या सभेमध्ये राहिला अधर्म असाच सरसकट, बुडेल ही सभा पण सभासदांच्याच सकट. तटावर स्थित हर वृक्षाचा हो नदी करेल नाश. करेल तटस्थ मनुष्याचा घायाळ धर्म विनाश. सेवा असो
किंवा युद्ध, पांडव आहेत तयार. राजन, आता तुम्हीच सांगा बघू, याच्यावर करून विचार. कृष्णाचं ऐक, तू ऐक. मान बघू दुर्योधन, सोडून दे वृथा क्रोध, कर तू हित संपादन. धनलक्ष्मी आहे चंचल, टेकत असते तेव्हा जेव्हा धर्म असतो अविचल. जिथे अधर्म तिथे अहंकार, हिंसा जिथे वाहत खूप रक्त तिथे. नको करूस लोभ, लोभ आहे विनाशी, विध्वंस सदासाठीच रे कुलनाशी. जर नाही तू मानलंस तर नष्ट तू होशील, कुलघाती घेशील म्हणून. पूर्वजांचं संचित तू जलासारखं वाहून टाकशील. नाही, मान आज्ञा पित्याची तू आज, ठेव पुत्रा मातेच्या दुधाची लाज. कृष्णाच्या स्वरामध्ये धर्म, पितामहांच्या कंठातनं भविष्य बोलत आहे. दुर्योधना, तू अजून पण काय तोलत आहेस? तुझे मित्र हितचिंतक जे सांगतात तुला सगळी वाईट कामं करण्यास उकसवतात. युद्धाच्या प्रसंगामध्ये बघ तेच पळतील सर्वप्रथम. दोष तुझ्या माथी मारीत, विचार कर, समज जरा. अरे अर्जुनाची काय शक्ती आहे विचार मला तू. आणि त्याचा सखा सहाय्यक कृष्ण, तरी पण तू जरा नाही विचार करीत. का तू आपल्या बंधू बांधवांना युद्धाच्या भडागणीमध्ये बळी देत आहेस? अरे जिथे अर्जुन आहे विजय तिथेच आहे. आणि जर श्रीकृष्ण पण आहे तर विजयच विजय आहे. अधिक कोण सांगेल पुत्रा तुला आता? कर तू जे तुला उचित वाटेल विचारांच्या दृष्टीने. दुःख नाही दुर्योधना, आम्हास तुझ्यासाठी वाटत रे. रडतं हे मन तुझ्या माता पित्यांसाठी. विचार करतो, पुत्रच स्वयं कुळाला बुडवणार, मित्र सहयोग्यांस रक्तामध्ये भिजवणार. तो दिवस दिसत आहे मला, पंख रहित चिमणीसारखे. माता पिता रांगत असतील दुर्बल असहाय्यांसारखे. बसतील रडत आजीवन, जन्म दिला तुला म्हणून. फिरतील भिकाऱ्यासारखे, मुठभर अन्नास सुद्धा. कसा हा दिवस आला प्रभू, कसली ही स्थिती डोळ्यांसमोर असेल पूर्ण. कुरुकुलाचा रास. दुर्योधना पुत्रा, कापताय रे मन. काय सत्य होईल विदुराचं वचन? मान रे पुत्रा कृष्णाचं सांगणं. युधिष्ठिराच्या जवळ जा, त्याने खूप सहन केला. मैत्री कर पांडवाची, कर रे आपसा तडजोड. पुत्रा, हाच एक अवसर आहे, पण हात न गेला तो पुन्हा नाही येत. सखा असावा कृष्ण, सहाय्यक पांडुपुत्रांचा, तर मग कल्याणच होणार. अन्यथा अन्यथा युद्ध. युद्धामध्ये पराजय, पराजयामध्ये अपमान आहे. क्षत्रियासाठी मृत्यूच्या समान आहे. मान रे पुत्रा, मान रे. द्वारकाधीश कृष्ण, तुमची बासरी वाजली, घृणेच्या स्वराने सजली. खूप वाजली, आणि वाजली फक्त माझ्यासाठी. मी धन्य झालो, तुमचा चिरकृतज्ञ आहे. भले असाल हो तुम्ही कुंतीच्या पुत्रांचे पुन्हा पुन्हा चरण स्पर्श भक्तीचे हकदार. कुणी दिला अधिकार तुम्हास की माझ्याच घरात घुसणारनी तुम्ही कराल माझीच निंदा अपार? माझे पूज्य पिता विद्वान विदुर, पितामह भीष्म, आचार्य द्रोण, सर्वांस सवय झाली एकच सतत मलाच कोसण्याची अविरत. फक्तच मला कोणी नाही पण सांगत की माझा दोष काय आहे. मी या वंदनीय प्रातस्मरणीय सज्जनांचं बिघडवलं काय आहे. मधुसूदन, तो धर्मराज पक्का जुगारी.
जुगार खेळला, राज्य हरला, काय ती झाली चूक आमची? सर्वांना माहिती जुगारामध्ये हारलाय तो. तरी पण मी संमती दिली होती की परत करा जिंकलेला आपण धन. परत खेळला, परत हरला. जंगलात फिरले मारे मारे, ह्यामध्ये माझा काय दोष? उलट माझ्याशीच लढण्याची देतात हे धमकी, मला आणि माझ्या भावांना मारून टाकण्याची. हा कसला न्याय आहे? कुठला धर्म हा? तुम्ही इथे आला आहात घाबरवायला, झुकवायला? हे नाही होणार. नाही झुकणार मी. देवांचा पण देव, इंद्राच्या पण समोर. पांडव 5, तुम्ही सोबत त्यांच्या म्हणजे भाऊ, आम्ही 100. आमचं सैन्य, सहयोगी अगणित आमच्याशी करणार हे लढाई. बरं मग हे असंच. असं नको व्हायला की तुमचं होईल जगात हसं. आम्ही क्षत्रिय, आमचं मरण पण शुभच होईल. नंतरचा मुक्काम देवांचा तो स्वर्ग होईल. आम्हास आहे स्वधर्मप्रिय. रणशय्येवर झोपणं, किंतु नाही केव्हाच शत्रूच्या दहशतीने शिर झुकवणं. अशा वीर मरणासाठी का हो रडायचं कुणी? मरणाच्या भीतीने जगायचं कसं कोणी? सांगितलं होतं मातंग मुनीने, पुरुषाने राहायचं ताठ, केव्हाच नाही झुकायचं. मोडला जरी भलेही नाही त्याने वाकायचं. असाच राहिलोय मी, नंतर पण असाच राहीन पुढे. क्षत्रियासारखा जगलोय आणि क्षत्रियासारखा मरेन पण मी. हाच धर्म जाणतो मी. धर्माच्या पुढे काही मुळीच नाही मानत मी. जिवंत आहे जोपर्यंत राज्यांश नाही मिळणार. वचन दिलं होतं वृद्ध पित्याने माझ्या बालपणामध्ये, माझ्या मात्र नकळत ते. अज्ञानवश की त्याने दिलं असावं घाबरून, पिता जाणे. पण केशव, आज मी जीवित आहे, बाहुबलयुक्त सुद्धा. नाही, पांडवांना मुळीच पुन्हा राज्य नाही मिळणार. थोडं पण नाही, जितकं सुईच्या टोकावर सामावेल. या दोन्ही दलसेना सजत धजत तयार पोचले कुरुक्षेत्र मैदानावर. आणि काय, एका बाजूस होती पांडवांची सेना, दुसरी कौरवांची बाजू. भीष्म पितामह द्रोणांबरोबर राजे पण आले सगळे त्यांच्या जोडीला तिथे. दोन्ही दलांच्या मध्ये कृष्ण अर्जुन आले. अर्जुन म्हणला मुरारी, माझ्या रथाला घुसावरे पुढे, माझ्या रथाला घुसावरे कन्हैया, माझ्या रथाला घुसावरे पुढे, माझ्या रथाला घुसावरे पुढे. ए मोहना, दोन्ही दलांची तयारी वाटते सगळी झाली. पण या कौरव पांडव दोन्ही दलांच्या मध्ये माझा रथ घुसवून दाखव जरा, म्हणजे मला बघू दे तरी इथे कोण कोण वीर आलेत. कृष्णाला दिसलं ते सगळं. चल रे अर्जुना, चल चल. कृष्णाने नंतर आपला रथ फिरवला. वीर बजरंग बली रथाच्या पताकेवर, गदाधर मस्त, गदाधर मस्त. गरा रा 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 अर्जुन बघत होता. अर्जुन बघत होता. अर्जुन बघत होता. अर्जुन बघत. तर अर्जुन आपल्या हातामध्ये गांडीव धनुष्य धरले त्याने, आणि इथे भात्यात बाण भरलेले खूप आहेत तरी. देवदर्शनाच्या इच्छेने कृष्णाकडे त्याने वळत सांगितले. आणि अर्जुन तवा चारी बाजूस त्याने वळून बघितलं, त्याने चारी दिशांना बघितलं, त्याने चारी दिशांना बघितलं, त्याने चारी दिशांना बघितलं. सगळीकडे बघत अर्जुन निराश झाला आणि सांगितलं, कृष्णा रे, दोन्ही हात जोडीत प्रणाम करीत म्हणाला मुरारी, भीष्म पितामह, बाबा गुरु द्रोण, हे भाऊ बंधू सर्वांचा मी नाश करणार.
माझे पाय थरथरतायत रे मोहना. असं मोठा रक्तपात करीत जगामध्ये युद्ध करणं ठीक नाही. आपलं धनुष्य ठेवलं त्याने खाली मग, आपलं धनुष्य ठेवलं त्याने खाली मग, आपलं धनुष्य ठेवलं त्याने खाली मग, आपलं धनुष्य ठेवलं त्याने खाली अर्जुन मग. भाऊ बंधूला नाही मारित आणि म्हणून धनुष्य खाली ठेवत प्रेमाने कृष्णासमोर हात जोडीत मोठ्या विनंती पूर्वक बोलला, नाही रे आता जमणार. भगवद्गीता महाभारताचाच एक हिस्सा आहे. या महाकाव्यातला स्वतः एक प्रसंग आणि गीता स्वतः पूर्ण रीतीने परिपक्व आणि शानदार आहे. यामध्ये फक्त 700 श्लोक आहेत, पण हा कुठल्याही जागतिक भाषेमधला सर्वात खूप सुंदर, सर्वात गहन तत्वग्रंथ आहे. इतक्या शतकांनंतर पण हा उलटपूरक ठरून तितकाच प्रसिद्ध पण आहे. जगातलं तत्व, अध्यात्म, विचारांचे सगळे रस्ते याच्याशी जोडले जातात, ते शिकतातही. हे वर्णन आहे एका नाजूक अवस्थेचं, राजनैतिक आणि सामाजिक संकटांचं, आणि या सर्वात पुढे जात माणसाच्या आत्म्यामध्ये होत असलेल्या उलथापालथींचं, आतमधल्या युद्धाचं. हे कृष्णा, माझ्याच बांधवांना युद्धाची इच्छा घेऊन सिद्ध असलेले बघून माझे हातपाय गळून गेलेत. तोंड सुकलंय, शरीराला कंप सुटलाय, अंगावर काटा उभा राहिलाय. गांडीव धनुष्य हातातनं सटकायला लागलाय. सकळ त्वचा जळत चाललीय. मी अटळ उभा राहण्यामध्ये पण असमर्थ बनलोय. मन भ्रमित होत आहे. वाईट लक्षणं दिसायला लागली. हे केशवा, युद्धामध्ये स्वजनांना मारण्यामध्ये मला कुठलीच भलाई नाही रे दिसत. नाही पाहिजे मला हा विजय, राज्य, सुख. असं राज्य आमच्या काय कामाचं? अशी सुख, अशा जीवनातनं काय लाभ? ज्यांच्यासाठी आपल्याकडनं राज्य, विलास आणि सुखांची कामना केली जाते, ते सर्व तर इथे आपलं जीवन धन सोडून आलेत. गुरु, पिता, पुत्र आणि पितामह, काका, श्वसूर, पणतू असे खूप दुसरे सखे संबंधी. नाही रे कृष्णा, जरी मला मारून टाकलं तरी पण मी यांना नाही मारणार. धरणी खूप कमी रे. 3 लोकांचं राज्य पण मला मिळालं तरी पण मी यांचा वध नाही करणार. हे अर्जुना, संकटाच्या या घडीमध्ये ही निराशा कसली? श्रेष्ठ जन तर सदा ह्यातनं अपरिचित राहत असतात. ही भावना तर अपयशाचं कारण आहे. अर्जुन, नपुंसक नको बनूस. पार्था, तुला हे शोभत नाहीये किंचितही. हृदयाची ही तुच्छ दुर्बलता तू सोड. हे शत्रुविनाशक, उठ, जागा हो. मधुसूदन, भीष्म पितामह आणि गुरु द्रोणांवर या युद्धामध्ये कसे तीर चालवणार मी? दोघं पूज्य आहेत मला. अशा सन्मानित गुरूंचा वध करण्यापेक्षा या लोकामध्ये भिक्षा मागत जगणं चांगलं. भित्रा असल्याच्या दोषामध्ये बुडून गेलोय मी. मन मेलंय माझं. कर्तव्याच्या रस्त्यातनं भरकटलोय मी. यासाठीच विनवतोय हे कृष्णा, मला असा उपाय सांगावा जो निश्चितच कल्याणकारी असावा. मी तुझा शिष्य शरण आलोय तुला. मला मार्ग दाखवावा. तू त्यांच्यासाठी शोक करतोस अर्जुना, ज्यांच्यासाठी तुला शोक करायची गरज नाहीये. शिवाय मग बुद्धिमत्तेविषयी बोलतोस? अर्जुन, बुद्धिमान केव्हाच मृतलोक किंवा जीवित लोकांसाठी शोक नाही करत. असा कुठलाच काळ नाही गेला होऊन ज्यामध्ये मी नसेल राहिलो, किंवा तू राहिला नसावास, हे राजपुरुष राहिले नसावेत. आणि असा कुठला काळ पुढे नाहीच येणार ज्यामध्ये आपण सर्व नाही राहणार. जसं कोणी मनुष्य आपली जुनी वस्त्र सोडून देऊन नवीन वस्त्र धारण करीत आलाय, तसाच जीवात्मा एका शरीराला सोडून देऊन दुसऱ्या शरीराला धारण करीत आलाय. आपली कर्तव्य तू लक्षात ठेवून मुळीच रे भय नाही करायचं. आता मुळात एका क्षत्रियासाठी
धर्मयुक्त युद्धापेक्षा कल्याणकारी दुसरं काही नाही असू शकत. कर्मावरच तुझा अधिकार आहे रे, पण त्याच्या फळावर केव्हाच नाही. कर्मांची फळं तुझा उद्देश नसावा कधीच. आणि असं पण न व्हावं की कर्म ना करण्याच्या प्रती तुझी आसक्ती वाढेल. अर्जुनाचा संघर्ष निरनिराळ्या जबाबदाऱ्यांमुळे, मर्यादांमुळे एक आत्मयुद्ध आहे. ही तीच आतमधली लढाई आहे जिने नेहमीच माणसाला विचार करण्यासाठी मजबूर केलं आहे. वैयक्तिक कर्तव्य आणि सामाजिक बर्ताव दोन्हींच्या बाबतीत अनेक प्रश्न निदर्शनास आणलेत की जीवनामध्ये नैतिकता काय आहे, आत्मिक दृष्टिकोन माणसाचा काय बरं असतो. अर्जुना, केवळ वाग तू निसर्गानुसार आपलं कर्तव्य करून. जसा अग्नीचा धर्मच धूर देणं आहे, फळं तशीच कर्मांची पण मिळत असतात. स्वार्थहीन कर्मच श्रेष्ठ राहत असतात. हेच फक्त ज्ञान आहे जे मी तुला देऊ शकतो. यावर विचार कर. तू निवड करण्यासाठी स्वतंत्र आहेस. पार्था, मी तुला ह्यासाठी हे सांगतोय कारण तू मला प्रिय खूप. ध्यानपूर्वक ऐकलंस तू अर्जुना? अजून पण तुझ्या मनामध्ये कुठली शंका आहे? नाही, आता मुळीच शंका नाहीये. मी दृढ निश्चय केलाय. मी युद्ध करणार. तुझ्या उपदेशावर चालेल मी. हिरण्यगर्भात् समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत् सदाधार पृथिवीं व्यामुते मां कस्मै देवाय हविषा विधेम. हिरण्यगर्भ जगा आधी जो होता विद्यमान, तारेनी जीव सृष्टीचा तो स्वामी हो महान. धरती आणि अस्मान ज्याने केले हो धारण, कर्वशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. ज्या तत्वामुळे तेजोमय हे अंबर, पृथ्वी हिरवीगार आणि स्थापित सुंदर. रविनी स्वर्ग झाले अंतराळी सुस्थिर, कर्वशा कोणत्या उपास दैवा.